मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षको, पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीला अनपेक्षितपणे एक मोठं यश मिळालं. हे यश नेमकं कसं मिळालं, कोणी काय काम केलं, कशी जादू झाली, या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि ज्यांनी पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये एक मोठी जबाबदारी सांभाळली, ते विनीत मुकणे. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. विनीतजी नमस्कार. नमस्कार. पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीला बघितलं तो खूप गोंधळ होता. म्हणजे राजेंद्र गावितांचं तिकीट कापलं गेलं, ऐन वेळेवर हेमंत सवरांना दिलं गेलं. त्यावेळेस सर्वजण सांगत होते की हेमंत सवरा किंवा भाजप ही तिसऱ्या क्रमांकावर राहील, बहुजन विकास आघाडी आणि उद्धव सेना यांच्यामध्ये लढत होईल. मात्र रिझल्ट जो आला त्या रिझल्टमध्ये 1,83,000 पेक्षा जास्त मतांनी हेमंत सवरा जिंकताना दिसले. नेमकी काय जादू झाली, तर काय झालं? प्रथमतः मशालच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. ज्यावेळेस ही निवडणूक डिक्लेअर झाली त्यावेळेस गावित साहेबांना, माजी खासदार गावित साहेबांना असा पक्ष नेतृत्वाने निर्णय केला की त्यांना आपण राज्यात ठेवलं पाहिजे, त्यांच्या मंत्रिपदाचा आपण उपयोग राज्यात करून घेतला पाहिजे आणि एक नवीन नेतृत्व आहे, डॉक्टर आहेत, शिकलेले आहेत, यांना आपण पुढे केलं पाहिजे. म्हणून पक्षाने निर्णय केला का ही सीट भाजपला घेऊन आपण हेमंत सवरांना तिकीट दिलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने ह्या निवडणुकीत 3 तारखेला 3 मे रोजी हे तिकीट हेमंत सवरांचं डिक्लेअर झालं. ज्यावेळेस तिकीट डिक्लेअर झालं तेव्हा पक्ष नेतृत्वाला याची कल्पना होती का इथे खूप काम करावं लागेल आणि त्याच्यासाठी ज्या ज्या व्यूहरचना कराव्या लागल्या, जे जे करावं लागलं ते सर्व पक्षाच्या नेतृत्वाने पूर्ण ताकदीने केलं आणि ही निवडणूक आम्ही जिंकलो. पण या निवडणूक जिंकत असताना आम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती का विवेक भाऊ पंडित यांची जी श्रमजीवी संघटना आहे ती आमच्यासोबत आम्ही घेतली पाहिजे आणि ती संघटना गेल्या 2-3 निवडणुकीपासून आमच्या बरोबर आहे आणि त्यांच्या ऑलरेडी या संदर्भात किंवा या इलेक्शनच्या आधी पूर्वतयारी म्हणून त्यांनी पाण्याचा जो महत्वाचा प्रश्न घेतला होता त्या प्रश्नाच्या बाबतीत प्रत्येक घरामधून 10 रुपये फी भरून घेतली होती आणि असे जवळजवळ 1.5 ते 2 लाख म्हणजे 60,000 त्यांनी जवळजवळ 60,000 घरातून त्यांनी पाण्यासाठी 10-10 रुपये रांग लावून लोकांनी भरली आणि एका घरामागे आपण 3 मतं जरी पकडली तरी ती मतं होतात 1,80,000. अशी पूर्वतयारी त्यांची सुरू होती. त्याच्यानंतर पक्षाने जेव्हा डिक्लेअर केलं त्यावेळेस या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी या जिल्ह्यात येऊन तळ ठोकला आणि त्याचा परिणाम तर आपण बघत आहोतच. 1,83,000च्या फरकाने आम्ही ही सीट जिंकलो. ही सीट जिंकत असताना आम्ही जी काही आयुध वापरायला पाहिजे निवडणुकीत त्या सर्व आयुधांचा वापर करून आम्ही ही निवडणूक जिंकलेलो आहे आणि ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे. ज्यावेळेस गावित साहेबांना पक्ष नेतृत्वाने सांगितलं त्यावेळेस पक्ष नेतृत्वाने हे ठरवलं का राजेंद्र गावित यांना जर आपण बीजेपी मध्ये घेतलं तर आपल्याला त्यांची जी मतं आहेत, त्यांनी जे काम केलेलं आहे ती मतं आपल्याला डायरेक्ट मिळतील आणि म्हणून पक्षाने निर्णय केला का गावित साहेबांना राज्यात थांबलं पाहिजे, गावित साहेब यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि म्हणून ही निवडणूक जी आहे ती गावित साहेबांनी आमच्याकडे आल्यानंतर, बीजेपीत आल्यानंतर, गावित साहेब बीजेपीत आल्यानंतर आम्ही 25% निवडणूक ही जिंकलेलो होतो. आणि आम्हाला याची पूर्वकल्पना होती की गावित साहेबांची मतं प्लस आमच्या बीजेपीची मतं प्लस श्रमजीवीची मतं प्लस आरपीआय आमच्या सोबत होते, अजितदादा गट आमच्या सोबत होते, जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आनंदभाई आमच्या बरोबर होते. याची आम्हाला पूर्वकल्पना होती की ही निवडणूक ही सोपी नाहीये आणि ही निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही सर्व जणांनी प्रयत्न करून अथक प्रयत्नानंतर अंती ही सीट आम्ही जिंकलो. प्रेक्षक, पालघर जिल्ह्यामध्ये 5 आमदार हे विरोधी पक्षांकडे होते आणि एकच आमदार हा महायुतीकडे होता आणि तरी सुद्धा प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघामध्ये हेमंत सवरा ही प्लस राहिले. म्हणजे अगदी हितेंद्र ठाकूर यांच्या बाले किल्ल्यामध्येही 3ही मतदारसंघामध्ये हेमंत सवरा प्लसला राहिले. ही जादू कशी काय झाली? हे निवडणूक तशी बघितली तर आम्ही मोदी साहेबांनी 10 वर्षात जे काही काम केलं त्याच्यावर आम्ही मतं मागितली. मोदी साहेबांनी जो विकास केला, मोदी साहेबांच्या अनेक योजना आहे, अमृत आहार योजना आहे, राज्य शासनाच्या योजना आहे,
किंवा गरिबांसाठी जे जे करता येईल, आदिवासींसाठी करता येईल, त्याच्यानंतर मुस्लिम लोकांसाठी जे जे करता येईल, सर्व समाजासाठी जे जे मोदी साहेबांनी केलं ते आम्ही घराघरात पोहोचवण्यात यशस्वी झालो. आणि त्याची परिणिती जेव्हा अमित भाईंची सभा झाली वसईला, त्याची परिणिती लोक स्वतःहून त्या सभेत आली आणि जवळजवळ खूप गर्दी त्या सभेत झाली. इव्हन आम्हाला वरुण राजांनी पण आशीर्वाद दिला का तुम्हाला या मतदारसंघामध्ये तुम्हाला भाजपचं नेतृत्व कसं तयार होईल याच्यासाठी आम्हाला जे जे करायचं ते आमच्या पक्ष नेतृत्वाने केलं. आणि शेवटच्या दिवशी आम्हाला नालासोपाऱ्यामध्ये योगीजींची सभा जी झाली, ती सभा जी झाली त्याचा निर्णय असा झाला की ती नालासोपाऱ्याची पूर्ण सभा ही आमच्या मतांमध्ये कन्वर्ट झाली. आणि त्याच्यामुळे आम्ही त्या दोन विधानसभा मतदारसंघात पुढे राहिलो. आम्ही पालघरला आम्हाला असं वाटत होतं वाढवणला खूप विरोध होईल, खूप वाढवणचा मोठा प्रश्न होता आमच्या समोर. तो प्रश्न कसा मार्गी लावायचा यासाठी ज्या ज्या अदृश्य शक्तींनी काम केलं, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काम केलं, ते काम आम्हाला माहिती होतं का याचा परिणाम आम्हाला चांगला मिळेल. आणि आम्ही प्रत्येक मायक्रो लेवल, बूथ लेवलला आम्ही काम केलं आणि आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी उमेदवार समजून काम केलं आणि त्याचा परिणाम आम्ही या निवडणुकीला सामोरं जाऊन चांगल्या मार्जिननी आम्ही ही निवडणूक जिंकलो. वाढवणचा मुद्दा तुम्ही काढला. वाढवण पूर्णतः भाजपाच्या विरोधात होतं, मात्र निकाल जेव्हा लागला तेव्हा दिसतंय की वाढवण हे भाजपच्या बरोबर आहे. हे नेमकं काय घडलं होतं? प्रत्येक पक्षांनी प्रयत्न केले. जसं उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने प्रयत्न केले का वाढवण रद्द झालं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं शिट्टीने प्रयत्न केला वाढवण रद्द झाला पाहिजे. पण आमचा मुद्दा विकासाचा मुद्दा होता. आम्ही विकास घेऊन लोकांपुढे गेलो आणि आम्ही विकास घेऊन लोकांपुढे गेल्यानंतर लोकांनी आम्हाला स्वीकारलं. त्याचा परिणाम असा झाला, लोकांनी आम्हाला स्वीकारल्यामुळे आम्ही पालघर विधानसभेत पण 34,000चा लीड देऊ शकलो. आणि त्यामुळे आम्हाला याच्या पुढे विकास हे एकमेव अजेंडा आमचा राहणार आहे. आणि आमचे नवनिर्वाचित जे खासदार आहेत ते रेल्वेचा प्रश्न असू दे, आरोग्याचा प्रश्न असू दे, वाढवणचा प्रश्न असू दे, शहरी प्रश्न असू दे, ग्रामीण प्रश्न असू दे, ते राजेंद्र गावित साहेबांनी जे काम केलं त्याच्या पुढे जाऊन काम करतील आणि पक्ष नेतृत्व त्यांना पूर्ण ताकद देईल ह्याच्याबद्दल आमच्या मनात तरी काही दुमत नाहीये. याच्या आधीही तुमचेच खासदार होते. कुपोषण तिथेच आहे, स्थलांतर तिथेच आहे. पालघर जिल्ह्याचा विकास हा इतर जिल्ह्यांच्या मानाने कमी आहे. आपल्या इथली जी कुपोषणाची जी समस्या आहे ही समस्या भूक आहे. आणि हे आमच्या पक्षाचं नेतृत्वही मान्य करतं. माननीय विवेक भाऊ पंडित यांनी अनेक वेळा शासनाच्या निदर्शनास आणून दिलंय. केंद्र शासनाच्या बऱ्याच योजना झाल्या. पण जिथपर्यंत शाश्वत विकास म्हणजे जिथपर्यंत आपल्याकडे रेल्वे, MIDC अशा सुविधा येत नाही तिथपर्यंत आपण कुपोषणावर काही अंशी मात करायचा प्रयत्न करतोय. पण ज्या दिवशी हे सर्व येईल त्या दिवशी या जिल्ह्यातून कुपोषण हद्दपार झालेलं असेल असं माझं वैयक्तिक मत आहे. विधानसभेमध्ये काय? विधानसभेमध्ये आता तुम्ही बघतायतच आहे, 5 विधानसभेमध्ये आम्ही पुढे आहोत, 1 विधानसभेमध्ये आम्ही मागे आहोत. पण ते फार काही फरकाने मागे नाही. आम्ही 883 मतांनी मागे आहोत डहाणूमध्ये. पण आम्हाला जिथे जिथे जे जे करता आलं ते आम्ही केलेलं आहे. आता याच्या नंतरचं जे आहे ते पक्ष नेतृत्व निर्णय घेणार का युतीमध्ये जर लढलं तर कोण कुठली जागा लढणार, कोण कसं लढणार. आमची जी बूथ लेवलची रचना आहे, आमची जी शाखा प्रमुखांची रचना आहे, आमची जी महायुतीची रचना आहे ही ऑलरेडी रचना आता झालेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला असा विश्वास आहे का आम्ही या जिल्ह्यामध्ये चांगल्या मार्जिननी 6च्या 6 विधानसभा जिंकू हा आमचा प्रयत्न राहील. आता याच्यावर शेवटी पक्ष नेतृत्वाचा निर्णय आहे. अलायन्स पार्टीज आहेत ते कसं काय अलायन्स पार्टींना सोबत घ्यायचं, काय करायचं हे सगळं आमचं पक्ष नेतृत्व ठरवेल. खरं तर रवींद्र चव्हाण हे या मतदारसंघामध्ये किंग मेकर ठरले. आणि रवींद्र चव्हाणांचे जे हात होते ते 10-12 हात या भागामध्ये चांगल्या प्रकारे काम करत होते. आणि त्यातले एक होते विनीत मुकडे. त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे की जसं ते लोकसभेला चांगल्या मार्जिनने त्यांचा उमेदवार जिंकलेला आहे तशाच पद्धतीने महायुतीचे उमेदवार हे विधानसभेमध्ये जिंकतील.